सौदा आज खूप दिवसानंतर सुभागी शास्त्री नगराच्या जुन्या कॉलनीमध्ये आली होती. तिला कामावर येणं जमलंच नाही. गेले 8-10 दिवस तिचा बाप सरकारी दवाखान्यात पडून होता. कुठलीशी भट्टीची दारू पिऊन तब्येत बिघडली होती. सुभागी थकून गेली होती. दवाखान्याच्या चक्रा, तिथल्या घृणास्पद नजरा, घरचा स्वयंपाक सारं शीण आणणारं होतं. तिच्या अंगातही 2-3 दिवसापासून बारीक ताप होता. नेमकी अशा वेळी सावत्र आई गावी निघून गेली होती. कॉलनीच्या मागच्या भागात सुभागी कचरा गोळा करीत होती. प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, काय मिळेल ते वेचत होती. या कॉलनीतले काही लोक तर तिला स्वतः होऊनच जुनं सामान देऊन टाकायचे. काही लोक उरलेले अन्न, रात्रीची पोळी भाजी खायला द्यायचे. काही लोक जुने पाने कपडे द्यायचे. ही कॉलनी तिला फार आवडायची. या कॉलनीच्या उजवीकडे एक मोठी बिल्डिंग बनत होती. मागच्या वर्षापासून बाहेरून निळ्या आवरणाने झाकलेली होती, त्यामुळे आतलं काही दिसायचं नाही. तेव्हा सुभागीला आत पाहण्याची फार इच्छा होती. आज बऱ्याच दिवसांनी आल्यामुळे तिला दिसलं की नवीन बिल्डिंगचे पडदे काढले होते आणि ती सुंदर रंगात चमकत होती. 2-3 बिरहाड राहायला पण आली होती. चला कचरा गोळा करायला अजून एक जागा वाढली. सुभागीला मनात वाटलं. कुतूहलापोटी ती बिल्डिंगच्या मागे गेली. अजून वॉचमॅन ठेवला नसावा बहुतेक. बरंच जुनं सामान फेकलेलं पडलेलं होतं. सुभागी खुश झाली. आदाशासारखं सामान उचकू लागली. नवीन आलेल्या लोकांनी बहुतेक अनावश्यक सामान फेकलं असावं. पोत्यात भरलेले काही कपडे होते. तिथे एक जुनाट मळकी सुटकेस पडली होती. तशा मिळत नाहीत हल्ली. खूपच जुनी सुटकेस तिने उघडली. त्यात काही कागदपत्र, फाईल्स होत्या. तिने रद्दी म्हणून बरेच कागद गोळा केले. सुटकेस रिकामी झाली, पण एक पातळ कपड्याचा कप्पा होता वरच्या बाजूला. तो जड वाटला. तिने शोधलं तर त्यात अजून एक चोर कप्पा होता. हात घालून चाचपलं तर एक कापडाची परचुंडी मिळाली. उत्सुकतेपोटी तिने उघडली आणि बघून तिचे डोळे चमकले. त्यात एक हार होता, नेकलेस. कुयरीची डिझाईन आणि हिरवे खडे बसवलेले होते. 2 पदरी सोनेरी हार. सुभागी हरकली. तिने तसाच तो स्वतःच्याच गळ्याला लावून पाहिला. खूप छान वाटलं. मग झोळीच्या कप्प्यामधून आरशाचा एक तुकडा काढला. तुटक्या कंगव्याने केस सारखे केले आणि हार गळ्यात घालून पाहिला. आरशात ती स्वतःला कुण्या राजकुमारी सारखी वाटली. तिला तिचं रूप मनोमन आवडलं. तिच्या आईने सौभाग्य असं सुंदर नाव ठेवलं होतं, पण अशिक्षित लोकांमध्ये ते अपभ्रंश होऊन सुभागी झालं होतं. सुभागी गव्हाळ सुंदर नीटच मुलगी होती, पण अस्वच्छतेमुळे, चेहऱ्यावरच्या धुळीमुळे तिचं सौंदर्य झाकलं गेलं होतं. शिवाय मळकट कपड्यांमुळे तिच्याकडे कोणाचं विशेष लक्ष जायचं नाही. तिच्यासाठी ते भलंच होतं. आरशात पाहताना कोणी पाहिलं म्हणून तिने पटकन हार काढला आणि आपल्या परकराचा चोर खिशात ठेवून दिला. अजूनही बरंच काही रद्दी सामान गोळा केलं. परत निघाली तर खांद्यावर आणि डोक्यावर टांगलेली झोळी जड झाली होती. चालणे अवघड झाले होते, पण ती खूप खुश होती. आनंदाच्या नादात तिची पावले झपझपत पडत होती. नेहमीच्या रद्दी भंगारवाल्याच्या दुकानात जाऊन तिने सामान विकलं. रोजच्या पैशाही जास्त पैसे मिळाले. तिने ठरवलं आज बापाच्या दवाखान्यातून सुट्टी होणार होती. बाप घरी येणार, काहीतरी गोडधोड करावं. बेवडा असला म्हणून काय झालं, आहे तर बापच ना सखा. खूप जीव लावतो मला. दवाखान्यातलं खाऊन कंटाळला असेल. घरी पोहोचेपर्यंत ती सतत परकराच्या खिशातला हार चाचपडत राहिली. घरी पोहोचली. घर कसल्या घाणेरड्या बस्तीतली झोपडी होती, पण सुभागीने आवरून नीटनेटकी छान ठेवली होती. घरी येताच तिने दार आतून बंद केलं. आरशासमोर उभी राहिली आणि हार हळूच काढून गळ्यात घातला. आरशात स्वतःला न्याहाळू लागली. क्षणभर तिला स्वतःच्याच कपड्यांची आणि अवताराची लाज वाटली. तिने हार काढून एका डबीत जपून ठेवला. आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून आली. भिंतीवरच्या जुनाट गणपतीच्या कॅलेंडरच्या पाया पडली. पुन्हा हार गळ्यात घातला. आता मात्र स्वतःचंच ते रूप तिला अस्परेगत वाटलं. स्वतःवर अभिमान वाटला. इतक्यात दार वाजला. ती घाबरली. पटकन हार काढला, डबीत ठेवला. मग दार उघडलं. दारात बाप उभा होता. अशक्त झाला होता. काय ग सुभागे, इतका वेळ दार उघडाया? अरे अंग धूत होते ना.
अन बा तू ऐकलाच कायले आला? मी येत होती ना तिकडं दवाखान्यात, ती तक्रारीच्या सुरात बोलली. जाऊ दे ना माय, काय काय करशील तू बी? तुझी माय नाही आली का अजून? नाही ना बा, तू पड ना जरा गोधडीवर. तिने गोधडी अंथरली. मी आता भाकर टाकते. तो शांत चित्ताने पडला आणि सुभागीने भाकरीचे ऐवजी येताना आणलेली कणिक मळली. केरोसिनच्या स्टोव्हवर शिरा आणि पोळ्या केल्या. बापलेक आनंदाने जेवले. बापाला खूप आनंद वाटला. मायेनं गळा दाटून आला. संध्याकाळी तिच्या बापाला पुन्हा प्यायची तल्लफ झाली. दवाखान्यात 5-6 दिवस त्याला मिळाली नव्हती. आजारी होता त्यामुळे सहन केलं. मग तो सुभागीकडे पैशांची मागणी करू लागला. तिला वाटलं होतं एवढं जीवावर बेतल्यावर त्याची ही सवय सुटेल. फगस्त आज एक डाव दे. दे ना ग माय पैसे. फगस्त आजच दे. दे ना माय. तो गयावया करू लागली. सुभागी तटस्थ. मग तो झटापट्टीवर आला. इतक्या उन्हातानात मेहनतीने कमावलेले 50-100 रुपये त्याला देताना तिचं जीव तुटला. 2 दिवस या पैशात धकले असते असं वाटलं. बा तू नाही कमावलं तर काय नाही, पण हे असं गमावू नको ना रे. आजच तर दवाखान्यातून सुट्टी झाली ना, मग कशाले हे अखेरचं? सुभागे बाळ दार लावून घे. आता आलोच. तो गेला आणि सुभागी डोक्याला हात लावून बसली. हाराचा विचार मनात आला आणि तिचा चेहरा खुलला. पुन्हा एकदा दार लावून दिव्यांच्या मंद उजेडात ती स्वतःला पाहू लागली. मग तिच्या लक्षात एक गोष्ट आली की हा नेकलेस ती कधीच घालून मिरवू शकणार नाही. तिच्या वस्तीला, परिस्थितीला आणि कपड्यांना पाहून एवढा भारी हार तिच्याकडे असणं साजेसं नव्हतंच. कुणालाही तो चोरीचाच वाटणार. या छोट्याशा झोपडीत किती दिवस आणि कुठे म्हणून तो हार लपवणार? शिवाय या भिकारड्या झोपडपट्टीत कुणीही केव्हाही घरातून तो हार चोरून नेऊ शकतं. तिची सावत्र आई तर तो नेकलेस घेऊन टाकेल किंवा मग विकून टाकेल. जर तिला हार नाही दिला तर ती काही घाणेरडं आरोप करेल. काय करावं आणि कसं करावं चिंतेत तिला काहीही सुचेना. बापही पिऊन उशिरा घरी आला होता. पोरानं गोडधोड केलं, पैसे पण दिले या आनंदात होता. नशेत कौतुक करत होता, रडत होता, तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता. त्याला कमावता येत नाही त्याची माफीही मागत होता. ती मात्र रात्रभर कूस बदलत राहिली. झोप काही लागली नाही. रात्रभर सुभागी हाराचाच विचार करत होती. सकाळी मात्र तिने ठरवलं की हार विकायचा अन पैसे घ्यायचे. पैसे कुणाच्याही नजरेस पडू द्यायचे नाही. हवे तेव्हा अडीअडचणीत कामी येतील. कधी कामाला नाही जाऊ शकले तर त्यातले पैसे वापरता येतील. एवढं कशाला बा? माझं लग्न ठरवलं की तेव्हा लग्नात पण पैसे कामाला येईल. हो बरोबर, हाय असंच करावं लग्न होईपर्यंत. तर हा नेकलेस सांभाळणं अवघडच होत हे तिला कळलं. सकाळी रोजच्या सारखी ती उठली, न्याहारी केली आणि मळके कपडे घालून कचरा गोळा करायच्या कामावर निघाली. 2 तासात 2-4 कॉलन्या पालत्या घातल्या. सामान विकून रोजचे पैसे मिळाले. ते घेऊन निघाली. पाय आज सराफ बाजाराकडे वळले. सगळ्या दुकानांसमोरून जाताना तिला पुन्हा पुन्हा आपल्या अवताराची लाज वाटत होती. सगळे पॉश लोक कारमधून उतरत होते. भारी कपडे अन परफ्यूमच्या वासाने परिसर दरवळत होता. लोक तिच्याकडे तिरस्कृत नजरेने पाहत होते. सगळ्या दुकानांसमोर सेक्युरिटी गार्ड होते. कोणीही तिला जवळ फिरकू देईना. ती नाराज होऊन बाजाराच्या एका कोपऱ्यामध्ये बसली. कळकळत प्लास्टिकच्या बाटलीतला पाणी पिलं. बटव्यातून 10 रुपये काढले. हार एकदा चेक केला. वडापावच्या गाडीकडे गेली. एक वडापाव खाल्ला. अजून एक खावा वाटत होता, पण तिने मन मारलं. पाणी पिऊन साराफ गल्लीच्या टोकापर्यंत चालत निघाली. तिथं एक छोटं दुकान होतं. तिथे काम करणारा माणूस हळूच बाहेर येऊन तिला म्हणाला, काय पाहिजे, अंगठी का झुमका? त्याच्या त्या बोलण्याची आणि बघण्याची तिला शिसारी आली. काय बी नको म्हणत ती भराभर पुढे निघाली. तो मागून बोलवत होता, पण असल्या लोकांना ओळखण्याची सवय तिला अनुभवातून झाली होती. आता गल्लीतलं शेवटचं छोटंसं दुकान तिनं पाहिलं. दागिने घडविणाराचे दुकान होते. गल्ल्यावर बसलेला चष्मेवाला वयस्कर माणूस तिला जरा बरा वाटला. धोती शर्ट पगडी घातलेली होती. त्याच्या हाताखाली 2-3 माणसे होती. काचेच्या शोरूमपेक्षा तिला हे पेढीवाजा दुकान बरं वाटलं. विश्वासू देखील वाटलं. सुभागी हिम्मत करून निघाली.
दुकानात चढताना नोकरानी हटकलं, चल बाई बाहेर चल, कुठे घुसू राहिली? अरे बाबा असं काय हाकलतो? मी काय भीक नाही मागत, शेटकडं काम आहे म्हणून आली ना. कर्मचाऱ्याने विचारलं, काय काम आहे सांग ना. हार विकायचा हाय सोन्याचा. हो मग काय खोटा? तो आता गेला. सेठच्या कानात कुजबुजला. सेठने मान डोलावली. ये पोरी आत ये बस. शेठ नरमाईने बोलला, काय चहा पाणी घेशील का? कर्मचाऱ्याने अदबदीने विचारले. नाही बा, पाणी नग, हा चाय चालला ना, पण चिल्लर नाही माझ्याकडे. सुभागी बोलली, अगं पैसे कशाला, असंच प्यायचा चहा. ए पोऱ्या 2 चहा सांग रे. ह पोरी बोल, काय काम आहे दुकानात? शेठने विचारलं. हा शेठ, हे हार कितीचा हाय ते इचारायचं होतं. तिने परकराच्या खिशातून हार असलेली चिंदी काढली. गाठ सोडून हार समोर ठेवला. हार मळकट झाला असला तरीही त्याची बनावट, नक्षीकाम आणि बसवलेले पाचू अप्रतिम होते. हे जाणकार माणसाला लगेच कळलं. सेठच्या डोळ्यात चमक आली तरीही त्याने चेहऱ्यांवर साधारण प्रश्नार्थक भाव ठेवले. हाताखालच्या मदतनीसाची तर बेचैनी वाढली. हा हार तुझ्याकडे कसा? सेठने चष्म्यावरून पाहत विचारले. कसा म्हणजे? सुभागी कोणाचा आहे? सेठ आता मात्र सुभागीची हुशारी एकदम जागृत झाली. शाळा जास्त शिकली नसली तरीही जन्मजात हुशारी आणि जीवनातल्या अनुभवातून आलेलं शहाणपण कामी येतच. कालपासून सगळे विचार झाले, पण या प्रश्नांचा विचार तिने केलाच नव्हता. तिचा आत्ताचा अवतार आणि राहणीमान बघता हा प्रश्न येणारच होता. हार सापडला म्हणून सांगावं तर परिणाम काय होईल ती विचारात पडली. एवढा काय विचार करतीय? हा हार विकायचाच ना तुला? मग त्याचं बिल नाही तर खरेदी खत लागेल ना, ते आहे का तुझ्याकडे? मदतनीस विचारत होता. सेठ, ते कसं असेल माझ्याकडं? हो, लय जुना हार आहे. माझ्या आजीनं माझ्या माईला दिला होता आणि माझ्या माईनं मरताना मला दिलं. तिचे डोळे ओलसर झाले. अरे रे, होय का? कधी गेली तुझी आई? झाली 10 वर्ष. तिला वाटलं माय लग्नात घालन हा हार, मग आता हा विकायचाच. सेठ, माझं बा काय बी काम करत नाही, पितो आणि तो बिमार बी हाय, घर चालवायला पैसे नाही म्हणून इकायचाच. बरं असू दे, बघतो, हरकत नाही. सूरजमल, हे जरा तपासून घे रे, शेठने आदेश दिला. तिने मदतनीसाला हार दिला. पोरा चहा घेऊन आला. सुभागीला एक चहा आणि एक पार्लेजीचा पुडा दिला. तिची भूक अर्धवट राहिली होती. ती चहा बिस्किटात रमली. तिला सेठबद्दल खूप आदर वाटला. सूरजमलने सेठला इशाऱ्याने बोलावले. सेठ गल्ल्यावरून उठून हळूच आतल्या खोलीत गेला. दार लावलं. दोघात काहीतरी गुप्त बोलणं झालं. शेठ बाहेर येऊन गल्ल्यावर बसला. सुभागीचं चहा बिस्किट खाऊन झालं. निरागसपणे ती दुकानातले सगळे डिझाईन्स बघत होती. सेठने हाक मारली. सूरजमल, झालं का नाही? लवकर ये ना बाबा. सूरजमलने त्याच मळक्या कपड्यांच्या परचुंडीत हार आणून दिला. काय झालं काका? तिने आश्चर्याने विचारले. सेठ बोलले, हे बघ पोरी, तुमच्या घरातला जुना हार असला तरी पण हा मला विकत घेता येणार नाही. खाऊन सेठ, हे बघ, मनाला नको लावून घेऊ, पण हा हार नकली आहे, सोन्याचा नाही. सेठ बोलला. पण सुभागीच्या सगळ्या योजनांवर पाणी पडलं. सुभागी मनात खूप दुःखी झाली. आपण उगीच इतका आटापिटा केला असं वाटलं. चला, बरंच झालं, ताण गेला असंही वाटलं. एक क्षण पुन्हा वाटलं, खोटा आहे म्हणजे घालून मिरवताही येईल. अहो काका, असं कसं म्हणता? तिला आता खोटं बोलेलं निभावणं भाग होतं. पण म्हणलं, कोणी पण कचऱ्याच्या ढिगात सोन्याचा हार कशाला टाकल? आपलंच चुकलं असा सगळा विचार डोक्यात चालला होता. तिच्या चेहऱ्याचे भाव पाहून सूरजमल बोलला. हे पहा पोरी, तुला आमच्यावर विश्वास नसेल तर सराफात कुठं पण विचारून ये, आमचं काय नाही. तसं नाही काका, आजीने खोटा हार कसा जपला एवढं वर्ष असं वाटलं. बनावट तर छान आहे हाराची. सेठ बोलले. मालक, ते पॉलिश खूप छान केलंय. जुन्या काळातलं त्याच्यामुळे तो सोन्याचा आहे असं वाटतं. बघितलं की सूरजमलने पुष्टी केली. सुभागीच्या मिश्र भावना होत्या, पण तिला या लोकांवर खूप विश्वास जडला होता. तसं नाही काका, तुमच्यावर भरोसा आहे, पण हार विकायचा होता, पैशांची गरज होती. ती खंत करत बोलली आणि परचुंडी घेऊन उठली.
मग नाही घेणार का विकत, शेवटचं बोलून ती जायला निघाली. तेवढ्यात सेठने सूरजमलला इशारा केला. सेठ गरीब पोरगे आहे, इमानदार आहे, पैशांची गरज आहे बहुतेक. ते पॉलिशचे पैसे तरी देऊ शकता ना बिचारीला. सूरजमल बोलला. ती थबकली. होय काका, मिळतील का थोडे काही पैसे? सूरजमल बघ भरं, पुन्हा एकदा काही निघतात का? सेठ बोलला. अन सुभागी पुन्हा आशेने थांबली. हार त्याला दिला अन बाकड्यावर बसली. तो आता गेला बाहेर आला. बोलला. पुन्हा गेला आला. ती आशेने बघत राहिली. सेठ 430 रुपये भरतील पॉलिशचे आणि ते जडलेल्या घड्यांचे. तेवढे देऊ शकता तुम्ही? सूरजमल बोलला. एवढे सुभागी मनातून खुश होती. फुकटात पैसे मिळत होते, पण चांगले लोक म्हणून ती ताणत होती. बरं, 470 लावून टाकू. घे, सेठ बोलला. काय शेठ, 500 तरी लावायचे ना? केवढ्या आशेने आले होते मी. सुभागी नाराजीने म्हणाली. बरं पोरी, तुझ्या मनासारखं होऊ दे, घे 500 रुपये. सेठ हसत म्हणाले. ती हरकली. 500चे पण सुट्टे घेतले. घरात लपवायला सोपे. बापाने मागितले तरी थोडे थोडे देता येतील. ती निघणार एवढ्यात सेठ बोलला. अरे सूरजमल, ती डिझाईनसाठी ठेवलेले खोटे हार आहेत ना वरच्या डब्यात, त्यातला एक पोरीला दे बरं. बिचारी रिकाम्या हाताने चालली ना. बरं मालक. 5 मिनिटात त्याने खूपच सुंदर नकली हार आणून दिला. आता तर तिच्या आनंदाला पारावर राहिला नाही. तिने कृतज्ञतेने सेठला हात जोडले आणि हार घेऊन घरी निघाली. नवा हार घालून स्वतःला आरशात न्याहाळताना ती खूप सुंदर दिसत होती. सुभागी खुश होती. नवा हार मिळाला, 500 रुपये मिळाले आणि आता कोणाची भीती पण नाही. कचऱ्यातला हाराचा सौदा मात्र फायद्याचा ठरला. देव माणसं भेटली बुवा आज, सुभागी देवाला म्हणाली. तिकडे सुभागी गेले आणि सेठ चष्म्या आडून सूरजमलकडे बघून हसले. एक चाय बिस्किट, 500 रुपये नगद आणि 200 रुपयाचा नकली हार, बदल्यात 3 पोळ्याचे 5 हार, तो पण अँटिक सेट. सौदा फायद्याला झाला का नाही? सूरजमल टाळी वाजून बसत बोलला. सेठने पाकिटात 5,000 रुपये घातले आणि त्याला देत म्हणाले. तुझं बक्षीस ठेव बरं, तुला पण फायद्याचा सौदा. जा, सगळ्यांना एक एक चहा सांग पटकन. सेठ आणि सूरजमल दोघे खुश. तर मित्रांनो, जर तुम्हाला गोष्ट आवडली तर गोष्ट लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.